पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. मात्र त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी जम्मूच्या भागामध्ये विशेषतः श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबतची थोड्या वेळापूर्वीच अपडेट दिलेली होती. पाकिस्तानकडनं अवघ्या 3च तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन. आणि याविषयी आपण अधिक बोलूया. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत. देवळाणकर सर, याच्याकडे कसं बघायचं? पाकिस्तान 3च तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. नाही, नक्कीच दुर्दैवी आहे. विरोधाभासाने भरलेला आहे आणि अशा स्वरूपाची परिस्थिती म्हणावी लागेल. शस्त्रसंधीचा प्रस्ताव हा पाकिस्तानकडनं आला. दुपारी 3 वाजता पाकिस्तानचे डीजीएमओ, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांनी भारताच्या डीजीएमओना प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव दिल्यानंतर भारताने त्याला मान्यता दिली. दरम्यानच्या काळामध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात होते, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात होते. ते सातत्याने विनंती करत होते जगाला, अनेक मोठ्या देशांनी की मध्यस्थी करा, आमचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं आहे. आणि ज्या पद्धतीने भारत त्यांना प्रत्युत्तर देत होता, त्यांना हे कळून चुकलं होतं की या वॉरमध्ये सस्टेन करणं अतिशय अवघड आहे. दरम्यानच्या काळात त्यांना आज $1 बिलियन IMFचं बेलआउट पॅकेजचं पहिलं इन्स्टॉलमेंट हे त्यांना मिळणार होतं. अशी बातमी आहे की त्यांना ते कंडिशनल केलं गेलं होतं की तुम्ही जर हे याच्यात घेतली नाही किंवा शांत राहिला नाही तर आम्ही तुम्हाला ते बेलआउट पॅकेज रिलीज नाही करणार. आणि त्यामुळे त्यांनी हा सगळ्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत होता आणि पाकिस्ताननीच आम्हाला शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला. आणि आता पाकिस्तान जर त्याचं उल्लंघन करत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. विरोधाभासाने भरलेली बाब आहे असं म्हणावं लागेल. आणि भारताची, आपण त्यांच्या ह्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची 2 हात करायला आपण पूर्णपणे सज्ज आहोत. भारताने हे पण क्लिअर केलं आहे की पाकिस्तानकडनं यानंतर कोणत्याही अशा स्वरूपाची एखादी जर ऍक्ट दहशतवादाच्या निगडीत झाली तर आम्ही त्याला युद्धाचं आव्हान समजू, आम्ही त्याला ऍक्ट ऑफ वॉर समजू आणि आम्ही त्याच ताकदीने पाकिस्तानला प्रत्युत्तर देऊ. अगदी देवळाणकर सर, पण यामध्ये या गोष्टीचा पण आता आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण पाकिस्ताननं या सगळ्यामध्ये आधी अमेरिकेच्या दारात आपण सांगितलं त्याप्रमाणे पाकिस्तान गेला आणि अमेरिकेनं या सगळ्यामध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्यामध्ये मध्यस्थी केली. आणि त्यानंतर सुद्धा जर का पाकिस्तान अशा पद्धतीचं पवित्रा घेत असेल तर त्याचे काय परिणाम, आता दूरगामी परिणाम होऊ शकतात या सगळ्याचे? मला असं वाटतं की पाकिस्तानचा खरा स्वभाव हा जगापुढे येणार आहे. आणि आता जर अमेरिकेच्या मध्ये, एक तर अमेरिका याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरुवातीला आपण बघितलं की तयार नव्हता. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या पद्धतीच्या रिॲक्शन्स अमेरिकेकडनं आल्या होत्या त्या पूर्णपणे तटस्थ राहण्याच्या होत्या. सुरुवातीला ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी संयम बाळगावा वगैरे अशा स्वरूपाची भाषा वापरली होती. त्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी सांगितलं होतं की हा फंडामेंटली डिफरंट इश्यू आहे, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाहीये, आम्ही हस्तक्षेप करणार नाहीये. हीच गोष्ट अमेरिकेने युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पण सांगितली होती की याच्या ह्या प्रकरणामध्ये या दोघांनी सोडवावा, भारत पाकिस्तानने आम्हाला इंटरेस्ट नाहीये. हे असं असताना अमेरिकेने याच्यामध्ये नंतर पाकिस्तान बरोबर चर्चा केली आणि नंतर हा शस्त्रसंधीचा प्रस्ताव पाकिस्तानकडे पुढे करण्यात आला. तर मला असं वाटतं की याचं उल्लंघन जर पाकिस्तानकडनं होत असेल तर पाकिस्तान एक्सपोज होणार आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आणि जे बेलआउट पॅकेज जे पाकिस्तानला मिळणार आहे $1 बिलियन पहिलं इन्स्टॉलमेंट हे निश्चितपणे थांबवलं जाईल. आणि मला असं वाटतं की भारताला उत्तम संधी असेल ग्लोबली पाकिस्तानला एक्सपोज करण्यासाठी की दहशतवादाला चालना देणारा, समर्थन देणारा देश आहे. FATF मध्ये असेल, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध भारताला आवाज उठवता येण्यासारखी शक्यता आहे. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची सिंपती किंवा सहानुभूती ही पुन्हा एकदा भारताच्या पाठीशी आहे हे यातून दिसून येईल.